1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। गव्हाची कुरडई करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 किलो गहू, तुरटी, पाणी आणि चवीनुसार मीठ. गहू 3 दिवस भिजवायचा. दररोज धुवून घेत त्यातलं पाणी बदलायचं. चौथ्या दिवशी हा गहू स्वच्छ धुवून वाटून घ्यायचा. आता भुसा धुवून घेत चिकाचं पाणी गाळून घ्यायचं. त्यात तुरटी फिरवून हे मिश्रण रात्रभर झाकून ठेवायचं. वरचं पाणी काढून खाली बसलेला चीक वेगळा करायचा. आता चिकाच्या समप्रमाणात पाणी उकळून घ्यायचं. पाण्यात चवीप्रमाणे मीठ घालून चीक थोडा थोडा घालून ढवळून घेत शिजवायचा. शिजलेला चीक साच्यात भरून त्याच्या कुरडया पाडायच्या आणि उन्हात 3 ते 4 दिवस वाळवायच्या. झाल्या आपल्या वर्षभर टिकणाऱ्या कुरडया तयार. आज आपण 1 किलोच्या अचूक प्रमाणात कुरडई कशी बनवायची ते बघणार आहोत. सो आता इथे 1 किलो मी हा लोकवान गहू घेतलेला आहे. गव्हाची कुरडई करायची असेल ना तर शक्यतो खपली गहू वापरावा, त्याची कुरडई छान होते. पण मी इथे लोकवान गहू घेतला. अगदीच खपली नसेल तर घरात जो अवेलेबल आहे तो घ्या. सो इथे मी 1 किलो लोकवान गहू घेतलेला आहे. हा गहू छान स्वच्छ धुवून घ्यायचा 3 ते 4 वेळा. धुण्यापूर्वी निवडून घ्यायचा, पाखडून घ्यायचा, जेणेकरून त्यात काही खडे असतील, माती असतील तर ते निघून जाईल. चला तर मग गहू इथे छानपैकी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता यामध्ये पाणी घालायचं. गव्हामध्ये कचरा, पोरकीड वगैरे काही नाही ना, हे नक्की चेक करा गहू वापरण्यापूर्वी. आता पाण्यामध्ये 3 दिवस हे गहू आंबवून घ्यायचे. पण 3 दिवस गहू आंबवत असताना दर दिवशी यातलं पाणी आपल्याला उपसून काढायचे. चला आता हे गहू मी भिजण्यासाठी ठेवले होते. 1 दिवस पूर्ण झालेला आहे. तुम्ही बघू शकाल हलके हलके गहू फुलायला सुरुवात झाली आहे. आता आहे ना या स्टेजला काय करायचं, या स्टेजला यातलं पूर्ण पाणी उपसून काढायचं. गहू 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे. पुन्हा ताजं पाणी टाकायचं आणि पुन्हा हे भिजण्यासाठी ठेवून द्यायचं. आता हा आहे डे 2. आता आज पण 2 दिवस गहू भिजलेले आहेत. आज पुन्हा हे स्वच्छ धुवून घ्यायचे, खळखळून धुवून घ्यायचे स्वच्छ पाण्यामध्ये. यातलं पाणी उपसून काढून द्यायचं, ताजं पाणी घालायचं आणि पुन्हा आता आणखी 1 दिवस हे भिजण्यासाठी ठेवून द्यायचं. आणि आज आहे डे 3. येस, तिसऱ्या दिवशी पण सेम प्रोसेसच करायची. तिसऱ्या दिवशी देखील गहू स्वच्छ धुवून घ्यायचे. तिसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकाल ते छान टमटम फुगलेले आहेत. सो तिसऱ्या दिवशी देखील गहू स्वच्छ धुवून त्यातलं पाणी उपसून काढायचं, त्यामध्ये पाणी घालायचं आणि पुन्हा 1 दिवसासाठी ठेवून द्यायचं. असं पूर्ण 3 दिवस आपल्याला हे गहू आंबवून घ्यायचं. चला आज आहे डे 4, चौथा दिवस आहे. 3 दिवस व्यवस्थित गहू छान आंबलेले आहेत आणि तुम्ही बघू शकाल गहू मस्त असे टपोरे फुललेले आहेत. हलकसे ना असे स्वेल झालेले आहेत आणि छान असे दिसत आहेत. रंगही त्याचा छान बदललेला आहे. जो सोनेरी रंग होता तो हलकासा पांढरट सोनेरी झाला. आता पुन्हा यातलं पाणी काढून घ्यायचं आणि स्वच्छ हे गहू धुवून घ्यायचे. आता चौथ्या दिवशी हे गहू स्वच्छ धुवून झालेले आहेत. आता हे गहू घ्यायचे मिक्सरच्या भांड्यात. यामध्ये पाणी घालायचं आणि व्यवस्थित वाटून घ्यायचं. खूप फाईन पेस्ट करायची गरज नाहीये. असं थोडंसं हलकंसं भुसभुशीत वाटून घ्यायचं. सगळं हे छानपैकी भिजवलेले गहू वाटून दळून घ्यायचं. आता हे छान वाटून झालंय आपले. आता काय करायचं, हे जे वाटण तयार केलंय यातलं आहे ना हा जो भुसा आहे यामध्ये पाणी घालायचं आणि पाणी घालून हा स्वच्छ करून घ्यायचा. आणि हा जो भुसा आहे यातलं पाणी पिळून 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 भुसा बाजूला काढून घ्यायचा. आता हा जो एका बाजूला जो पांढरं पाणी जमा झालेलं आहे ते आहे चिकाचं पाणी आणि एका बाजूला आहे भुसा. तर भुशामध्ये पुन्हा पाणी टाकून त्यातला चीक निघेपर्यंत हे छान 2 ते 3 वेळा पाणी घालून 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 ते छान स्वच्छ करून घेणार.
आता हे जे पांढऱ्या चिकाचं पाणी आपल्याकडे तयार झालेलं आहे ना, त्यामध्ये आपल्याला फिरवायची आहे तुरटी. तुरटीमुळे काय होतं ना, चीक खाली सेटल व्हायला मदत होते, त्याचं पाणी वर तरंगतं आणि ॲट द सेम टाइम कुरडई पांढरी शुभ्र व्हायला मदत होते. त्यामुळे तुरटी जरूर फिरवा. आता तुरटी फिरवल्यानंतर त्यामध्ये पुरेसं पाणी ठेवल्यानंतर हे झाकण ठेवून हा जो चीक आहे हा 1 दिवस मी आता ठेवून घेणार आहे. चला, तर इथे हा जो चीक आपण रात्री सेट करण्यासाठी ठेवला होता, 1 रात्र झालेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकाल पाणीवर फेसचं पाणी तरंगतंय, म्हणजे आंबलेलं पाणी तरंगतंय आणि चीक खाली छान सेटल झालेलं आहे. आता काय करायचं, आता एक पातेलं घ्यायचं आणि या पातेल्यामध्ये हे वरचं पाणी सगळं काढायचं. चीक डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. हे पाणी हलकं हलकं वरचं काढून घ्यायचं. वरचं पाणी काढून झाल्यावर जो खाली राहतो पांढरा शुभ्र तो चीक, हा काय करायचं, हा आधी ढवळून घ्यायचा काढण्यापूर्वी, कारण हा खाली बेसला खूप बसतो, चिकटून बसतो. त्यामुळे हा पूर्ण मोकळा करून घ्यायचा. आता हा पूर्ण मोकळा केलेला चीक आहे हा आता काढूयात आपण पातेल्यामध्ये आणि हा मोजून घ्यायचा किती भरतो चीक. आता या पातेल्यात आहे ना, इथे ही एश दिसते तितका तो चीक होता. आता याच्यातच मी पाणी घालून घेणार आहे. भांडं विसळून वगैरे घ्यायची गरज नाहीये. हेच पाणी आता आपण गरम करून घेणार आहोत. पातेल्यात मेजर केलेलं पाणी हे असंच छान जाड बुडाच्या पातेल्यामध्ये घालायचं. यामध्ये मीठ घालते चवीपुरतं, साधारण 1 मोठा चमचा, आणि याला एक छान उकळी काढायची या पाण्यात. तर पाण्याला छान उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकाल. आता गॅस एकदम बारीक मंद आचेवर करून घ्यायचा. उकळी हलकीशी निवू द्यायची. आता काय करायचं, आता यामध्ये ना हा चीक एका हाताने थोडा थोडा टाकत जायचा आणि दुसऱ्या हाताने मिक्स करत राहायचं. हा चीक मस्त झालेला आहे, त्यावर छान ग्लेज पण आलेला आहे. आता काय करायचं, हे एका बाजूला घ्यायचं. हा खाली चिकटू नये म्हणून काय करायचं ना, अगदी 1 चमचा बेसला गरम पाणी टाकायचं. दॅट्स इट. खूप नाही टाकायचं, 1च चमचा. यामुळे काय होतं, खाली एक पाण्याचा थिन लेअर साठतो आणि हा चीक करपत नाही. यावर झाकण ठेवूयात आणि मंद आचेवर सगळ्यात लोएस्ट टेम्परेचरवर अगदी 5 मिनिटं ठेवायचं. खाली पाण्याचा थर साचलेला आहे, त्यामुळे चीक पातेल्याला करपणार नाही. अगदीच तरी तुम्हाला जर कॉन्फिडन्स नसेल तर मग खाली एक जाड बुडाचा तवा ठेवा आणि त्यावर 5 मिनिटं हे छान वाफवून घ्या. चला, एक वाफ काढली, आता चेक करूया. वाह, तुम्ही बघू शकाल मस्त असा ग्लेज चढलेला आहे. आता पुढे काय करायचं, इथे हा साचा घेतलेला आहे, यामध्ये ही शेवची प्लेट लावली आहे. आता थंड पाण्यात बोट बुडवायचं किंवा हात बुडवायचा आणि हा चीक काढून घ्यायचा. ते शक्य नसेल तर एखादा असा स्पॅटोला घ्यायचा आणि हा पाण्यात बुडवून हा साच्यामध्ये चीक घालून घ्यायचा. ही प्रोसेस आहे ना, ही प्रोसेस मात्र खूप फटाफट करायची. थोडे कुरडई पाडताना त्याची तार सेपरेट राहील हा विचार करायचा. अशी लांब लांब पाडायची. चीक आहे ना, थंड व्हायच्या आत कुरड्या पाडायच्या. चीक जर थंड झाला तर त्याच्या गुठळ्या होतात आणि ही कुरडई अशी छान इझिली पडत नाही. त्यामुळे गरम गरम चीक असताना ही प्रोसेस करायची. आता हा कागद मी उचलणार आणि उन्हामध्ये ठेवणार. आता या सगळ्या कुरड्या अशा छान उलटवायच्या आणि एक 3 ते 4 दिवस तरी लागतात या पूर्ण सुकेपर्यंत. ऊन नसेल तरी काहीही हरकत नाही, तुम्ही फॅनच्या हवेखाली या व्यवस्थित सुकवून घेऊ शकता. पण सुकल्यानंतर शक्य असेल आणि जेव्हा ऊन येईल ना तेव्हा 1 दिवस तरी ऊन द्या. म्हणजे काय होतं की त्याला पोरकिडे वगैरे लागत नाही किंवा जाळी लागत नाही आणि वर्षभर या कुरड्या छान टिकतात. चला, या कुरड्या पण आपल्या छान वाळवून झालेल्या आहेत, मस्त ऊन दाखवलंय. आता तेलही इथे तापवलेलं आहे, तळूया. मस्त फुलतात या कुरड्या. क्या बात है.